नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी कविता 6वी असा रंगारी श्रावण याचा अभ्यास करणार आहोत. असा रंगारी श्रावण या कवितेचे कवी आहेत ऐश्वर्य पाटेकर. आपण ऐश्वर्य पाटेकर यांचा थोडक्यात असा परिचय पाहूया. ऐश्वर्य पाटेकर यांचा जन्म 14 एप्रिल 1977 रोजी झाला. त्यांचा प्रसिद्ध असा कविता संग्रह भुईशास्त्र आणि प्रसिद्ध आत्मकथन आहे जू. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. भुईशास्त्र या कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा पहिलाच राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे. त्याचबरोबर 2012 साली भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे चीन भेटीसाठी मराठी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या अनेक कविता देखील प्रकाशित झालेल्या आहेत. प्रसिद्ध अशा कविता गव्हाच्या ओंबीत बाजरीचे दाणे, भाकर आणि आई आणि मास्तर या त्यांच्या प्रसिद्ध अशा कविता. हा झाला कवी लेखक ऐश्वर्य पाटेकर यांचा थोडक्यात असा परिचय. असा रंगारी श्रावण या कवींनी आपल्याला काय सांगितलेले आहे त्याआधी आपण श्रावण महिन्याची थोडक्यात माहिती पाहूया. श्रावण महिना हा मराठी कालगणनेतील 5वा महिना. या महिन्याला सणांचा राजा किंवा सणांचा महिना असेही म्हटले जाते. या महिन्यात अनेक सण येतात, जसे नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गोकुळ अष्टमी इत्यादी सणांची तसेच या सणांना बनवणाऱ्या गोडधोड पदार्थांची रेलचेल या महिन्यात असते. उन्हाने करपलेली धरती पावसाच्या वर्षावाने तृप्त झालेली असते. झाडेवेली टवटवीत दिसतात. धरणीने हिरवा शालू जणू नेसला आहे असे वाटते. फक्त निसर्गच फुलून गेलेला असतो असे नाही, तर माणसांचे जीवन देखील अशाच प्रकारे फुलून गेलेले असते. सण, उत्सव, खेळ याने अगदी गजबजून गेलेले असते. अशा या श्रावण महिन्यात निसर्गात होणाऱ्या विलोभनीय बदलांचे वर्णन कवींनी या कवितेत केले आहे. पाहूया असा हा रंगारी श्रावण ही कविता. प्रथम आपण या कवितेचे वाचन करूया. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबांनी सजल्या. झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरीच्या गाण्याला. पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडा आड तो लपतो. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंदतो. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. तर मुलांनो, कवी ऐश्वर्य पाटेकर आपल्याला या कवितेतून काय माहिती सांगत आहेत ती आपण पाहूया. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. रंगारी श्रावण अनेक रंगांची उधळण करीत येतो. या श्रावणाला कवींनी सृष्टीचा चित्रकार असं म्हटलेलं आहे, कारण सृष्टीत सर्वत्र हिरव्या रंगाची उधळण झालेली असते आणि या हिरव्या रंगातही कितीतरी छटा आपल्याला पाहायला मिळतात. कुठे गर्द हिरवा, तर कुठे प्रसन्न असा हिरवा, तर कुठे पोपटी. आणि म्हणूनच या श्रावण महिन्यात ही सृष्टी एखाद्या देखाव्यासारखी भासते असे कवी ऐश्वर्य पाटेकर आपल्याला सांगत आहेत. पाहूया पुढच्या 2 ओळींमध्ये कवी आपल्याला अजून श्रावण महिन्याबद्दल काय माहिती सांगत आहेत. कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. साजिरा
साजिरा म्हणजे सुंदर आणि कलाकत म्हणजे कारागिरी. तर हा श्रावण महिना जो आहे तो एक सुंदर असा कलाकारच आहे. त्याची कारागिरी वाखाणण्यासारखीच आहे. श्रावण महिन्यात सगळीकडे जणू चित्रांचीच पंगत मांडलेली दिसते. क्षणात ऊन व क्षणात पावसाची सर. त्याचबरोबर संध्याकाळ झाली आहे असे वाटते न वाटते तोच ढगाळ गेलेल्या सूर्याची पिवळी किरणे पृथ्वीवर पडतात. त्यामुळे असंख्य अशा रंगांची उधळण ढगांवर होत असते व एक वेगळेच चित्र म्हणजेच कोणीतरी महान चित्रकाराने चित्र रंगवले आहे की काय असा भास त्यावेळी होतो आणि म्हणूनच चित्रांचीच पंगत मांडली आहे असे कवी म्हणत आहेत. वळूया आपण तिसऱ्या कडव्याकडे. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबांनी सजल्या. तर मुलांनो, या 4 ओळींमध्ये जे कठीण शब्द आहे तो म्हणजे पहाळी. पहाळी म्हणजे पावसाची सर आणि वेल या शब्दाला समानार्थी शब्द आहे लता. तर हा श्रावण महिना जो आहे दरी खोऱ्यात डोंगरात नाचतो, नदीबरोबर झिम्मा खेळतो, रिमझिम सरींचं मधुर गाणे तो झाडांशी बोलतो. त्याचबरोबर वेलींच्या जेव्हा तो वेण्या घालतो, म्हणजे आपणा सर्वांना माहीत आहे की वेल ही आधार घेऊन वाढत असते. वाढत असताना ते इतर झाडांचा आधार घेते. वेल त्या झाडांमध्ये गुंफत आपला मार्गक्रमण करते आणि म्हणूनच कवी म्हणतायत, जशी मुलींची तिपेडी वेणी घातली जाते तशा या वेली एकमेकात गुंफल्या आहेत आणि श्रावण महिन्यात फुललेली अनेक फुले जी आहेत त्या फुलांचे पातळ म्हणजेच लुगडे किंवा आपण त्याला नऊवारी साडी देखील म्हटली जाते. त्या फुलांचे पातळ त्या नेसलेले आहेत आणि त्यावर पावसाचे थेंब जे पडलेले आहेत त्या पावसाच्या थेंबांनी त्या वेली ज्या आहेत त्या सजलेल्या अशा वाटत आहेत. झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. या श्रावण महिन्यामध्ये पोरींना म्हणजे मुलींना झोके घेण्यासाठी झोके झाडाला टांगले जातात. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे अनेक सण जे येतात त्यातील काही सणांना सासरी गेलेल्या मुली ज्या आहेत त्या माहेरी येतात. माहेरी आलेल्या या मुली जेव्हा श्रावण महिन्यामध्ये आपण पाहिलं की अनेक सण उत्सव येतात आणि या सण उत्सवामध्ये गोड पदार्थांची रेलचेल तर असतेच, पण त्याचबरोबर देवदर्शनाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. आणि या देवदर्शनाला गेलेल्या या ज्या मुली आहेत त्या मुली या झाडाला बांधलेल्या झोक्यावर झोके घेत घेत नागपंचमीचे किंवा श्रावण महिन्याचे गीत जे आहे ते गात असतात आणि ते झोके घेत असतात म्हणून त्यांच्या त्या गाण्याला एक प्रकारचा नाद आणि लय प्राप्त झालेली असते असे कवी आपल्याला या 2 ओळींमधून सुचवत आहे. पाहूया पुढच्या 2 ओळी. पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ अवगा. या 2 ओळींमधील कठीण शब्द आहे खेळगा. खेळगा म्हणजे सवंगळी किंवा आपण त्याला सोबतीसुद्धा म्हणू शकतो. तर या 2 ओळींमध्ये कवी आपल्याला काय सांगतायत पहा. या श्रावण सरींमध्ये लहान मुलांना जो खेळण्याचा आनंद मिळतो त्या आनंदात श्रावण त्यांचा सवंगडी सोबती बनतो. तसेच श्रावण महिन्यात येणारा गोकुळाष्टमी हा सण या दहीहंडीच्या काल्यामध्ये तो या बाळगोपाळाच्या संगतीत चिंब असा भिजलेला गोपाळ म्हणजेच बाळकृष्ण होतो. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडा आड तो लपतो. श्रावण महिन्यातील हा ऊन पावसाचा खेळ जो सुरू असतो. पाऊस आता पडणार हे आपल्याला केव्हा कळते. आकाशात काळे ढग गोळा झाले की पाऊस पडणार हे आपल्याला कळते. पण श्रावणात मात्र लख्ख ऊन पडलेलं असतानासुद्धा पावसाची सर येते आणि म्हणून कवी म्हणतायत, पावसाचं घर कसं लख्ख उन्हात बांधतो आणि पावसाची अशी खोड काढून तो झाडाआड लपतो.
इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंदतो. तर मुलांनो, या 2 ओळीतील कठीण शब्द आहे बांध. बांध म्हणजे अटकाव करणे आणि गोंदतो म्हणजे ठसवणे. तर कवींनी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आकाशामध्ये इंद्रधनुष्य जे दिसते, त्या इंद्रधनुष्याने कवींनी अशी कल्पना केलेली आहे की इंद्रधनुष्य आकाशामध्ये जे दिसत आहे, त्या इंद्रधनुष्याने अथांग अशा आकाशाला जणू बांध घातलेला आहे, म्हणजेच अटकाव केलेला आहे. मागील इयत्तेमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं होतं. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी इंद्रधनुष्याबद्दल काय कल्पना केलेली होती, तर त्यांना ते आकाशातील इंद्रधनुष्य पाहिल्यानंतर असे वाटलेले होते की जणू काही आकाशामध्ये तोरणच बांधलेले आहे की काय. म्हणजे प्रत्येकाची कल्पना जी आहे ती वेगवेगळी असू शकते. आता या श्रावण महिन्यातील हे इंद्रधनुष्य पाहिल्यानंतर कवी ऐश्वर्य पाटेकर यांना असे वाटत आहे की जणू काही आकाशाला अटकावच घातलेला आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये दिसणारे हे इंद्रधनुष्य त्यांनी त्या आकाशाला बांध घातलेला आहे. त्याचबरोबर आपण सुरुवातीपासून पाहत आलेलो आहोत की या श्रावण महिन्यामध्ये अनेक रंगांची उधळण जी होत असते ती आकाशामध्ये सुद्धा होते आणि धरतीवर सुद्धा ती उधळण फुलांच्या रूपाने होत असते. अनेक रंगीबेरंगी फुले जी आहेत ती फुललेली दिसतात आणि ती रंगबिरंगी फुलांची नक्षी जी आहे, म्हणजे रानातील जी फुलं आहेत की ज्याकडे आपण आकर्षित होतो, ती नाजूक अशी फुलं पाहिल्यानंतर त्याच्याकडे मन आपलं आकर्षित होत असतं. त्या रानातल्या फुलांनी जणू काही नक्षीच गोंदलेली आहे किंवा ठसवलेली आहे असे कवी म्हणत आहेत. पाहूया पुढच्या 2 ओळी. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. तर मुलांनो, असा रंगारी श्रावण, अनेक रंगांची उधळण. आपण ही कविता पहिल्यापासून जी अभ्यासली त्यामध्ये आपण पाहिलं की सगळ्या सृष्टीला आनंद देऊन जाणारा हा श्रावण महिना अनेक रंगांची उधळण करीत तर येतो, पण आल्यानंतर मात्र हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. मळा म्हणजे शेत आणि खोपा म्हणजे घरटे. पण शेतात तो घरटे करून राहतो याचाच अर्थ आपल्या मनामध्ये श्रावण महिना जो आहे तो घर करून बसलेला आहे आणि तो पुढचा श्रावण येईपर्यंत तो आनंद तसाच टिकून राहावा अशी कल्पना कवींनी केलेली आहे की आपल्या मनामध्ये तो घर करून राहतो असा हा श्रावण महिना आनंद देऊन जाणारा, आनंद देणारा रंगारी श्रावण अशी ही कविता. तर ही कविता अभ्यासाच्या दृष्टीने तुम्हाला समजलेली असेल अशी आशा करते. धन्यवाद.